मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीमध्ये आहेत। सर एक मिनट उधर बैठिए सर, बराबर बैठिए सर, बराबर। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांची भेट झालेली आहे आणि या भेटीनंतर दोघांमध्ये सध्या संवाद सुरू आहे। स्ट्रॅटेजी अशी केली, आधी कामं करून घ्यायची। तुम्हाला सगळीकडे मागे फिरावं नाही लागत। मुंबईचं सांगितलं, उज्जैनला गेले। चलो बाहर चलो, चलो 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 सका बाहर चलो चलो। तर दोन्ही नेत्यांमध्ये सध्या संवाद सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, महत्त्वाच्या घडामोडी आज दिल्लीमध्ये घडतायत। काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींसह भेट आणि आता मुरलीधर मोहोळ यांच्यासह भेट। आपणच माहीत आहे की अचानक पंतप्रधानांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात एक जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे की परत एकदा देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दरबारी अचानक का गेले आणि दिल्लीमध्ये त्यांना परत केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार का, अशी जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांचं जे ट्विट आहे ते स्पष्ट आहे की प्रशासकीय कामकाजाच्या संदर्भात ही भेट होती आणि ती नियोजित भेट होती, पण अचानक ही भेट झाल्याने जोरदार चर्चा रंगलेली आहे। अर्थात महाराष्ट्रात आणि देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, एका बाजूला भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी विस्तारित स्वरूपातली आज जाहीर होईल असं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये भाजपकडून राज्यातनं काही नवीन चेहरे जे आहेत त्यांना संधी दिली जाईल अशा अनुषंगाने ही भेट होती का। दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होतोय, अशा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये वास्तविक काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी कुठेही जात नाही आहे, मी राज्यातच आहे, कुठेही जाणार नसल्याचे दावे केले गेले होते। पण अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी असं वाटतं की याला त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता। पण आज परत एकदा अचानक पंतप्रधानांची भेट याच्यामुळे राजकीय वर्तुळात परत एकदा चर्चा आहे की दिल्ली दरबारी काही नवीन फेरबदल होत आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होतोय का आणि अशा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अचानक जावं लागेल का। अर्थात याबाबत कुणीही दुजोरा दिला जात नाही आहे, कारण एका बाजूला नितीन गडकरींसारखे नेते नागपूरमधून आहेत, दुसरीकडे एकाच अशा वेळेस संधी दिली जाईल का की राज्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत। यामुळे हे पूर्ण राजकीय वर्तुळात जो चर्चेचा विषय आहे की दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस जाणार का, दिल्लीतल्या भाजपच्या ज्या राष्ट्रीय कार्यकारिणी आहेत त्याच्यामध्ये काही नवीन जबाबदारी दिली जात आहेत का आणि त्याच धर्तीवर ही भेट होती का। भलेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रशासकीय बाब आहे, प्रशासकीय गाठीभेटी आहे असं सांगितलेलं आहे, पण तरीही ही राजकीय वर्तुळात जे चर्चा असतात त्याला कोणी थांबवू शकत नाही आहे। ज्यावेळेस दिल्लीतला विस्तार होईल आणि त्यावेळेस त्यांची नावं स्पष्ट होतील, त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात राहतील की राहणार नाही याच्यावर अखेर पडदा पडेल असं म्हटलं जातं। पण आत्ता तरी अचानक मुख्यमंत्र्यांची दिल्ली दरबारी पंतप्रधानांची भेट ही राजकीय वर्तुळातला विषय चर्चेचा आहे। भाजपाचे मुख्य प्रवक्ते जे आहेत नवनाथ बन अचानक आपल्या इथे आलेले आहेत। आपल्याला विचारते, दिल्लीत देवेंद्र फडणवीसांची भेट हा नेमका चर्चेचा विषय परत एकदा राजकीय वर्तुळात खूप जोरदार सुरू झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटले। महाराष्ट्राचे काही प्रोजेक्ट होते, त्या संदर्भात त्यांची अपॉइंटमेंट होती आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस पंतप्रधानांना भेटले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये विकास कामं सुरू आहेत आणि त्या संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान महोदयांची भेट झाली। दिल्ली दरबारीमध्ये अशी चर्चा सुरू आहे की नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी आज विस्तारित स्वरूपात जाहीर होईल, त्यामध्ये काही महाराष्ट्रातून नवीन चेहरे असतील, त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होती। दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होतोय, त्यातसुद्धा काही नावं येतील असं अचानक सांगितलं जातं। संघटनात्मक फेरबदल अपेक्षित आहेत। आमचे नितीन नवीनजी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नवीन समिती भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय स्तरावर गठीत केली जाणार आहे, त्या संदर्भात योग्य वेळी निर्णय होईल। केंद्रीय टीमच्या वतीनं बैठका देखील त्या संदर्भात झाल्यात। नितीन नवीनजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस,
राष्ट्रीय चिटणीस अशा वेगवेगळ्या संघटनात्मक घोषणा होणं बाकी आहे. मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावर त्याच्या घोषणा होतील. रोहित पवारांसारखे किंवा इतर बरोबर. विरोधक मात्र दावे सागर. करतायत की देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली दरबारी पाठवायचा प्लॅन सुरू आहे, तशी चर्चा सुरू आहे. निश्चित, आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आज दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी पाहायला मिळालेल्या आहेत. सागर, धन्यवाद सविस्तर माहिती